नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये लोकसभेचं रणशिंग फुंकले गेलेलं आहे. सर्वच पक्ष आघाड्या आणि युतीच्या माध्यमातून आपापल्या पद्धतीनं रणशिंग जिंकण्यासाठी तयारी लागलेले आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीला महायुतीचा वारो वेगानं उधळत असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला फुटीचं ग्रहण लागले की काय अशाच पद्धतीची शक्यता निर्माण झालेली आहे. महायुती 400+ नारा देत महाराष्ट्रामधून 40+ मिशन घेऊन मैदानामध्ये उतरले असं दिसतंय. देवेंद्र फडणवीस प्रत्येक ठिकाणी बेरजेचं राजकारण करत असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये म्हणजेच इंडिया आघाडीमध्ये वजाबाकीचं राजकारण होते की काय अशाच पद्धतीची शक्यता निर्माण झालेली आहे. संजय राऊतांचं आजचं स्टेटमेंट बघितलं तर असं लक्षात येतं की संजय राऊत असं म्हणाले की सांगलीच्या एका जागेसाठी देशाचं पंतप्रधान पद तुम्ही सोडण्याची तयारी करत आहात की काय अशा पद्धतीची त्यांनी काँग्रेसवरती एक उपहासात्मक टीका केलेली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ हा वसंतदादा पाटलांचा कायमच बालेकिल्ला राहिलेला होता, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये संजय काका पाटलांनी तो भारतीय जनता पार्टीकडे बालेकिल्ला आणला. परंतु सद्यस्थितीला वसंतदादांचा नातू विशालदादा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची फाईट देऊ शकतील अशा पद्धतीचा दावा काँग्रेसने केलेला आहे. परंतु त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी कालच 20 लोकसभा उमेदवारांची डायरेक्ट यादीच त्या ठिकाणी तयार करून ती प्रदर्शित केली होती. त्यामध्ये सांगली लोकसभेमध्ये चंद्रहार पाटलांना ठाकरे गटातर्फे उमेदवारी देण्यात आलेली आहे. परंतु त्या ठिकाणी वादाचा इतका मोठा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे की सांगलीची जी काही काँग्रेस कमिटी आहे, मग त्यामध्ये विश्वजित कदम असतील, विशालदादा पाटील असतील आणि सर्व आमदार असतील, हे दिल्लीला जाऊन त्या ठिकाणी काँग्रेसचे सेक्रेटरी वेणुगोपाल राव यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी आजही काँग्रेसचा सांगलीच्या जागेवरती दावा ठोकलेला आहे आणि तो दावा सोडायला ते तयार नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांनी मात्र अनेक जणांना आपापल्या पद्धतीनं महायुतीमध्ये सामील करून घेऊन महाविकास आघाडीला झटकाच देण्याचं काम केलेलं आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर अनेक दिवसापासून महायुतीवरती नाराज असल्याच्या बातम्या झडत होत्या. शरद पवार साहेबांच्या महाविकास आघाडीमध्ये येऊन ते माढा किंवा परभणीची जागा लढवणार अशा पद्धतीची शक्यता निर्माण झाली होती. परंतु ऐन वेळेस देवेंद्र फडणवीसांनी असा काही गेम खेळला की महायुतीमध्ये त्यांचा प्रवेश करून घेऊन त्यांना एक वेगळं आश्वासन देऊन घेऊन महायुतीमध्ये महादेव जानकरांचा पक्ष प्रवेश करून त्यांची उपद्रव मूल्यता कमी करून घेतलेली आहे हे तितकंच सत्य आहे. त्याचबरोबर सध्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे या लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांनी त्याच पद्धतीनं प्रशासकीय सेवेचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे. परंतु त्या महाविकास आघाडीकडून त्यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा असतानाच देवेंद्र फडणवीसांनी अनेक त्या ठिकाणी बुद्धिपटलाच्या डावावरती एक नवीन डाव टाकलेला आहे. ज्योती मेटे यांच्याशी बोलणी चालू असल्याची चर्चा सर्वत्र दिसून येते. परंतु दुसऱ्या बाजूला जर का बघितलं असेल तर उद्धव ठाकरे यांनी 20 लोकसभा उमेदवारांची यादी जरी जाहीर केली तरी ना काँग्रेसनं आपल्या उमेदवाराची यादी जाहीर केली ना शरद पवार गटाने जाहीर केलेली आहे. त्यामुळे कुठं तर महाविकास आघाडी सध्या बॅकफूटवरती पडली की काय अशा पद्धतीची एक शक्यता निर्माण झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विजय बापू शिवतारे अत्यंत जोमानं प्रचार करत होते. त्यांना वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचा तरुणांचा नागरिकांचा पाठिंबा मिळत होता. परंतु आजच सकाळी देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील आणि एकनाथ शिंदे असतील यांनी विजय शिवतारे यांच्याशी सकारात्मक वाटाघाटी करून विजय शिवतारे यांच्याशी एक सकारात्मक तह करण्यात यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी आणि महायुतीने एक चांगला असा गेम खेळलेला आहे. त्यामुळं दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारची सकारात्मक उलाढाल किंवा सकारात्मक पद्धतीचं राजकीय ताकद वाढताना दिसत नाही. दुसऱ्या बाजूला शिंदे गट असेल, भारतीय जनता पार्टी असेल यांच्यामध्ये सतत पक्ष प्रवेश सुरू आहे. विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे यांना संभाजीनगरचं लोकसभेचं तिकीट मिळालेलं नाही. त्या ठिकाणी चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटानं तिकीट दिलेलं आहे. परंतु संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि खैरे यांचं जे शीतयुद्ध आहे ते लपून राहिलेलं नाही आणि त्याचाच एक उलगडा काल झालेला आहे. आणि संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंनी स्पष्ट केलं की मी खैरे यांचा प्रचार करणार नाही आणि त्यामुळं त्या ठिकाणी खैरेंची सीट सुद्धा अत्यंत धोक्यात आलेली आहे. विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष राहून राहिलेलं आहे. त्याचबरोबर अनेक महायुतीमधील
वेगवेगळ्या पद्धतीनं बेरजेचं राजकारण होत असताना महाविकास आघाडी मात्र वजाबाकीचंच राजकारण होताना दिसते. त्यामुळं इंडिया आघाडी सध्या एका फुटीच्या दिशेने निर्माण होत आहे की काय, फुटीच्या दिशेने महाविकास आघाडी जात आहे काय, अशा पद्धतीची सध्या शक्यता निर्माण झालेली आहे. देशाच्या पातळीवरती बोलायला गेलो तर ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या, दुसऱ्या वेळेस केजरीवाल बाहेर पडले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा वंचितला सुद्धा सोबत घेण्यामध्ये महाविकास आघाडीला अपयश आलं. त्यामुळं महाविकास आघाडीची एक महाराष्ट्राचाच विचार करता महाविकास आघाडीची अस्ताच्या दिशेनं वाटचाल सुरुवात झालेली आहे की काय, अशाच पद्धतीचं या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे. माझ्या व्हिडिओवरती तुम्ही मला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कमेंट माध्यमातून कळवू शकता. धन्यवाद.